कशी आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आपण चॅप्टर चालू केलेला आहे स्केलर आणि वेक्टर. पहिल्या लेक्चर मध्ये आपण वेक्टर स्केलर काय असतं, दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण टाइप्स पाहिले आणि त्यामध्ये ऍडिशन ऑफ वेक्टर या कन्सेप्टला आपण स्टार्ट केलं होतं. ऍडिशन ऑफ वेक्टर म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टरला जेव्हा आपण ऍड करतो तेव्हा जो रिझल्टंट भेटतो म्हणजे द कंबाईन इफेक्ट भेटतो त्या रिलेटेड आपण डिस्कशन चालू केलं होतं. मग रिझल्टंट काढण्यासाठी आपल्याकडे दोन मेथड नाही सर तीन आहेत, तीन लॉ आहेत, दोन मेथड आहेत. दोन मेथड कोणत्या? ग्राफिकल मेथड, एनालिटिकल मेथड. ग्राफिकल मेथड मध्ये दोन लॉ, ट्रायंगल लॉ आणि पॉलिगॉन लॉ. ट्रायंगल लॉ बद्दल आपण डिस्कशन चालू केलं होतं. दिलेल्या दोन वेक्टरला ट्रायंगलच्या दोन साइड अज्युम करा इन सेम ऑर्डर. व्हॉट इज मीन बाय सेम ऑर्डर? सेम ऑर्डरचा अर्थ असा होतो की एकाचा हेड एकाचा टेल किंवा एकाचा टेल एकाचा हेड, आपण असं कनेक्शन देतो. मग ह्या ट्रायंगलच्या दोन बाजू झाल्या, मग ट्रायंगलची तिसरी बाजू कोण असते? रिझल्टंट. इन सेम ऑर्डर और अपोजिट ऑर्डर, इन सेम ऑर्डर और अपोजिट ऑर्डर, अपोजिट ऑर्डर असते. ओके, इथपर्यंत आपण आलो होतो. आणि एक आपण लॉ पण बघितला. कोणता सर? ट्रायंगल लॉ तर बघितला. अरे पिंटू, कम्युटेटिव्ह लॉ इथं लिहिलं होतं, आठवत आहे का? म्हणजे ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार. आणि हे फक्त ऍडिशन मध्येच पॉसिबल आहे. ओके सर, मग सबट्रॅक्शन मध्ये कम्युटेटिव्ह लॉ उभे होत नाही का? होत नाही. चेक करून तुला दाखवतो. तर ठीक आहे, मग आपण काय म्हणलं, आपल्याकडे दोन वेक्टर आहेत ए बार आणि बी बार. ट्रायंगल लॉ मध्येच आहे बरं का. मी कशात आहे पाहुणं? ट्रायंगल लॉ मध्येच आहे. ए बार प्लस बी बार जर केलं म्हणजे ऍडिशन केलं. काय केलं? ऍडिशन. ओके, इथं लिहितो वाटलं तर, म्हणजे तुम्हाला लक्षात राहतं. ऍडिशन केलं तर डायग्राम कशी येईल बघा. ए बार जशास तसा, जिथं ए बार संपला तिथं काय ड्रॉ करायचा? बी बार. एक संपला दुसरा घ्या. ठीक आहे, मग आता ए बार प्लस बी बार ट्रायंगलच्या दोन साइड झाल्या. मग ट्रायंगलची तिसरी साइड काय काम करते? ऍज अ रिझल्टंट काम करते सर. म्हणजे याला आपण म्हणतो आर बार, R1 बार म्हणतो, कारण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही मी एकाच डायग्राम मध्ये म्हणजे एकाच या बोर्ड वरती सांगणार आहे. हे झाले ए बार प्लस बी बार. मला करायचे सबट्रॅक्शन. ओके फाइन, काही अडचण नाही. सबट्रॅक्शन करा तुम्ही. तर सबट्रॅक्शन मध्ये काय करणार आहे तुम्ही? मी विचारला प्रश्न. ए बार मायनस बी बार करणार आहे का बी बार मायनस ए बार करणार आहे? सर असं पण ऑप्शन देता येईल का? हो विचारा, तुम्ही जे म्हणसाल ते ड्रॉ करतो. सर आधी ए बार मायनस बी बार करा. R2 बार म्हणलं, ए बार मायनस बी बार. सर हे सबट्रॅक्शन मुळे जे आन्सर भेटेल त्याला रिझल्टंटच म्हणतात का? हो बेटा, रिझल्टंटच म्हणतात. ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, फायनल जे आन्सर येतं त्याला आपण रिझल्टंट म्हणतो, कारण द कंबाईन इफेक्ट आहे. कंबाईन इफेक्ट आहे, रिझल्टंटच म्हणतात. मग आता याला मी थोडस मॉडिफाय करतो बघा, लक्ष असू द्या. ए बार प्लस करतो. सर 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 मायनस आहे, मायनस आहे. थांब पिंटू, मायनस बी बार केलं. ठीक आहे, बरोबर आहे का सांगा? सर बरोबर आहे सर, एकदम परफेक्ट आहे. मग चला ट्रायंगल लॉ वापरू. सर्वात पहिलं ड्रॉ केलं आपण ए बारला. इकडे लक्ष असू द्या, कोणाला ड्रॉ केलं? ए बारला. नंतर ड्रॉ करा बी बारला. सर इथं मायनस बी बार आहे. अरे थांब, मग बी बारला ड्रॉ केलं. हा बी बार जशास तसा बी बार ड्रॉ केला. समजतंय? ओके सर. मग आता आपल्याला ए बार प्लस बी बार काढायचं असतं तर ट्रायंगलची ही बाजू आपण कन्सिडर केली असती ऍज अ रिझल्टंट. परंतु आपल्याला इथं ऍडिशन करायचंय, पण कोणाचं? ए बार आणि मायनस ऑफ बी बार. मग एखाद्या वेक्टरला तुम्ही मायनस न जेव्हा मल्टिप्लाय करता तेव्हा तो त्याचं मॅग्निट्यूड बदलत नाही, तो त्याची डायरेक्शन बदलतो. एक्झाम्पल, मी म्हणलं माझ्या बॉडीवर 10 न्यूटन अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस फोर्स लागत होता. त्याला मी निगेटिव्ह मल्टिप्लाय केलं तर काय येईल बरं? -10 न्यूटन अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मायनस
along the positive x axis म्हणजे निगेटिव्ह x axis अर्थ होतो. किंवा सोपी भाषा प्लस 10i कॅपचा फोर्स होता या साईडला, त्याला मायनस न मल्टिप्लाय केलं, मायनस 10i कॅप. तो मायनस 10च्या काही कामाचा आहे का? नाही. वेक्टरचं मॅग्निट्यूड कधीच निगेटिव्ह राहत नाही. मग तो मायनस कोणाच्या कामाचा आहे? आय कॅपच्या. म्हणजे मायनस आय कॅप म्हणजे कुठं? तर या साईडला, लेफ्ट साईडला. ठीक आहे. मग आता प्लस बी बार जर या साईडला असेल तर मायनस बी बार या साईडला. सर एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला जातो का? यस बेटा. तर इथं जर तुम्ही म्हणलं तर या बिचाऱ्यानं कितीचा टर्न मारलाय? तर 180 डिग्रीचा टर्न मारलाय. हा कोण आहे? मायनस बी बार आहे. सर ए बार जिथं संपला तिथं तुम्ही ड्रॉ केला मायनस बी बार. मग सांगा ही ट्रायंगलची जी तिसरी साइड आहे ही काय म्हणून काम करत असेल? सर ही R2 बार असेल. म्हणजे हा झाला आपला ए बार मायनस बी बार. सर इथं बी बार मायनस ए बार ची डायग्राम कशी येईल? ड्रॉ करून दाखवतो, त्यात काही तेवढा लोड घ्यायची गरज नाही. इथंच ड्रॉ करून दाखवलं असतं पण जागा नाही म्हणून वरती ड्रॉ करून दाखवतो. हे रफ करतो. हा लक्ष असू द्या. ए बार आणि बी बार तेच वेक्टर आहेत, सबट्रॅक्शन करायचं आहे. R3 बार म्हणलं बी बार मायनस ए बार. जेवढं तुम्ही डायग्राम मध्ये स्ट्रॉंग बनसाल तेवढं तुम्ही पुढे इफेक्टिव्हली यूज करसाल. नाही तर तुम्ही ट्रायंगल लॉ यूज नाही करणार, तुम्ही फॉर्म्युला बेस्ड रट्टू पोपट बनसाल. नाही बनायचं आपल्याला, ते नाही करायचं आपल्याला तसं. ठीक आहे. मग बी बार मायनस ए बार कसं ड्रॉ करणार? सर्वात पहिले घ्या बी बारला. कोणाला घ्या? बी बारला. ठीक आहे सर. बी बार आपला असा इन्क्लाइन होता त्याला घेतलं. मायनस ए बार करायचे जसे इथं तुम्हाला ड्रॉ करून लिहून दाखवलं तसं लिहा तुम्ही वाटलं तर. सुरुवातीला लिहायचं, नंतर नंतर आपल्याला समजून जातं. ठीक आहे. बी बार आणि मायनस ए बार ची ऍडिशन करायचे. ए बार कसा आहे? राईट साइडला. मायनस ए बार कसा येईल? तर लेफ्ट साइडला येईल. ठीक आहे. चला समजलं आपल्याला. मग हा झाला बी बार, हा झाला मायनस ए बार, हा झाला त्यांचा रिझल्टंट. रिझल्टंट सेम ऑर्डर मध्ये असतो का अपोजिट ऑर्डर मध्ये? बोला. ठीक आहे सर अपोजिट ऑर्डर मध्ये असतो. तर R3 बार बघा, ए बार मायनस बी बार खाली, ठीक आहे, या साईडला, आणि हा ए बी बार मायनस ए बार वरती. ठीक आहे. मे बी दोघांचं मॅग्निट्यूड सेम येईल परंतु डायरेक्शन तर अपोजिट आहे. मग सेम वेक्टर आहेत का? हे बिलकुल नाही. म्हणून मी म्हणलं की ए बार मायनस बी बार इज नॉट इक्वल टू बी बार मायनस ए बार. मग इथं कम्युटेटिव्ह लॉ ओबे करतं का? नाही. इन सबट्रॅक्शन कम्युटेटिव्ह लॉ ओबे होणार नाही. खूप छान आणि डिटेल मध्ये सांगितलं. एवढा कोणी सांगत बसणारही नाही. ठीक आहे. पण तुमच्यासाठी आपण सांगितलं विषय खोल. ठीक आहे. मग जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट कडे. आता आला दुसरा लॉ. कोणता लॉ? दुसरा. आता ट्रायंगल लॉ मध्ये ऍडिशन पण सांगितलं, सबट्रॅक्शन पण सांगितलं बरं का. आणखीन थोडे डिस्कशन पुढे गेल्यावर मी पॅरलोग्राम मध्ये आणखी डिटेल मध्ये करेन याच डायग्राम रिलेटेड. कारण ट्रायंगल लॉ चं एक्सटेंडेड व्हर्जन पॅरलोग्राम लॉ आहे. ठीक आहे. पॉलिगॉन लॉ बद्दल आपण डिस्कशन करू फटाफट. समजा मोर दॅन टू जर वेक्टरचा रिझल्टंट काढायचे ओनली ग्राफिकली, अनालिटिकली नाही, ग्राफिकली. ठीक आहे. तर त्या केस मध्ये आपल्याला ट्रायंगल लॉ हेल्प करणार नाही. फॉर एक्झाम्पल मी म्हणलं हा आहे ए बार, एक्झाम्पल वाली भाषा बोलायची. हा झाला बी बार, ठीक आहे, हा झाला सी बार, ओके, आणि हा झाला डी बार. असे आपल्याकडे टोटल किती वेक्टर आहेत? 4. बरं तुम्ही एक आणखी 5 वेक्टर आहेत, आणखीन एक ऍड करा एफ बार. सर आपल्याकडे असे टोटल 1 2 3 4 5 वेक्टर आहेत. ठीक आहे. यांचा रिझल्टंट काढायचे. ट्रायंगल लॉ 3 साइड, 2 साइड कोण घेतं? वेक्टर. 1 साइड कोण घेतो? रिझल्टंट. म्हणजे 2 वेक्टरचाच रिझल्टंट काढण्यासाठी ट्रायंगल लॉ यूज होईल. परंतु आपल्याला काढायची इथं किती? 5 वेक्टरचा रिझल्टंट. कसं करणार? सेम रूल. दिलेल्या सर्व वेक्टरला सेम ऑर्डर मध्ये जोडत चला. हा ए बार जिथं संपला तिथं बी बार सेम ऑर्डर मध्ये. बी बार जिथे संपला तिथे कोणाला ड्रॉ करणार? सी बार.
ठीक, सी बार जिथे संपला तिथं कोणाला ड्रॉ करणार, डी बार. डी बार जिथे संपला तिथं कोणाला ड्रॉ करणार, एफ बार. ठीक आहे, कोणाला काय अडचण नाही. सांगा, जो ए चा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि एफ चा एंड पॉइंट आहे त्यांच्यामध्ये गॅप आहे ना, क्लोज बनले काय, बिलकुल नाही. याच्यामध्ये गॅप आहे म्हणजे ही झाली द क्लोजिंग साइड ऑफ पॉलिगॉन. कोण झाली ही, क्लोजिंग साइड ऑफ पॉलिगॉन. दिस रिप्रेझेंट द रिझल्टंट ऑफ ऑल द 5 वेक्टर. मग यालाच आपण म्हणणार आर बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार प्लस एफ बार. ठीक आहे, समजलं. म्हणजे स्टेटमेंट काय आहे, गिवन वेक्टर्स आर कन्सिडर्ड ॲज ए साइड्स ऑफ अ पॉलिगॉन इन सेम ऑर्डर अँड द रिझल्टंट ऑफ दीज वेक्टर इज ए क्लोजिंग साइड ऑफ अ पॉलिगॉन इन अपोजिट ऑर्डर. रिझल्टंट अपोजिट ऑर्डर, वेक्टर सेम ऑर्डर. ओके, तुम्ही म्हणताल सर इथं जर सिक्वेन्स बदलली, ठीक आहे, आधी सर्वात पहिले घेतला एफ, पुन्हा घेतला डी, पुन्हा घेतला सी, पुन्हा घेतला बी, पुन्हा घेतला ए, तर आन्सर सेम येईल का, एक्झॅक्ट सेम येतं. ठीक आहे, मग तू ए प्लस बी कर किंवा डी प्लस एफ कर आणि पुन्हा प्लस सी कर, काही फरक पडणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जर समजा आपल्याकडे 3 वेक्टर आहेत, ए बार, बी बार आणि सी बार, तुम्ही काय केलं, बी बार आणि सी बारची ऍडिशन केली आणि नंतर ए बार मध्ये ऍड केलं. ओके, किंवा तुम्ही ए बार आणि बी बारची ऍडिशन केली आणि परत नंतर सी बार मध्ये ऍड केलं. समजते ना, 3 वेक्टर आहेत, 3 वेक्टर मध्ये जे शेवटचे 2 आहेत त्यांना आधी ऍड करून त्यांचा रिझल्टंट काढला आणि पुन्हा त्याच्यात ए बार ऍड केलं. किंवा जे सुरुवातीचे 2 आहेत त्यांना ऍड करून त्यांचा रिझल्टंट आणि सी बार ऍड केलं तर आन्सर सेम येतं. याला आपण म्हणत असतो असोसिएटिव्ह लॉ. काय म्हणत असतो, असोसिएटिव्ह लॉ. वेक्टरचा हा दुसरा लॉ आहे, असोसिएटिव्ह लॉ. ओके फाईन. आता इम्पॉर्टंट इथं जास्त काही नाहीये, परंतु एक लॉजिक, एक क्वेश्चन बेस्ड कन्सेप्ट याच्यावरती मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, काय आहे तो क्वेश्चन बेस्ड कन्सेप्ट, तर सर्वांचं लक्ष असू द्या. समजा मी म्हणलं माझ्याकडे ए बार एक वेक्टर आहे, इम्पॉर्टंट म्हणून लिहायचं बरं काय याला, इम्पॉर्टंट ए बार आणि हा समजा आहे बी बार. ए बार आणि बी बार दोघांचा रिझल्टंट काढला. ओके सर, रिझल्टंट काढायचं लॉजिक माहित आहे. सर्वात पहिले ए बारला घ्या, कोणालाही घेतलं तरी चालतं, परंतु ए बारला घ्या, नंतर बी बार. ठीक आहे, आणि हा जो रिझल्टंट असेल तो भेटेल आपल्याला आर बार. भेटला तो आर बार. ठीक आहे, आर बार इज इक्वल टू काय आहे इक्वेशन, सर आर बार इज इक्वल टू इक्वेशन आहे ए बार प्लस बी बार. बरं, आर बारला पलीकडे पाठवा. सर पलीकडे पाठवल्यावर इकडे कोणीच नाही राहणार, मग इकडे आलं ए बार प्लस बी बार मायनस आर बार. ओके, याची डायग्राम बनवता येईल का, सर हो सर हो बनवता येईल. कारण पॉलिगॉन लॉ मध्ये आपण शिकलोय मोर दॅन 2 वेक्टर पासून पण आपण रिझल्टंट काढू शकतो. सर काढू शकतो सर. ए बार ड्रॉ केला, ठीक आहे, व्हेरी गुड. बी बार ड्रॉ करा, चला बी बार प्लस आहे ना, बी बार ड्रॉ केला, बी बार इथे, बी बार ड्रॉ केला. ओके फाईन, हा बी बार ड्रॉ केला. त्यानंतर कोणाला ऍड करायचे, मायनस आर बारला. आर बार कसा आहे, या साईडला असा दिसतोय बघा. ठीक आहे, मायनस आर बार म्हणजे 180 डिग्रीला टर्न मारेल तो. ठीक आहे, असा आहे तर 180 डिग्रीला टर्न मारेल. मग 180 डिग्रीला टर्न मारलेला आर बार मायनस आर बार बरं का, इथं आपण घेतला. ठीक आहे, चल तर ड्रॉ केलं. इथं हा कोण आहे, मायनस आर बार. सांगा बरं इथं सर्व वेक्टर कसे जोडले, तर सर इथं हेड टू टेल आहे, हेड टू टेल आहे, हेड टू टेल आहे, म्हणजे सगळे सेम ऑर्डर मध्ये आहेत आणि त्यांनी एक लूप बनवलाय. ठीक आहे, गॅप आहे का, जसं की मागची डायग्राम बघा, ए चा स्टार्टिंग पॉइंट आणि एफ चा एंडिंग पॉइंट यांच्यामध्ये गॅप होता. इथे गॅप आहे का, नाही सर. मग याचा अर्थ काय होतो की अशा 3 वेक्टरची तुम्ही ऍडिशन केल्यावर तुम्हाला आन्सर 0 येते. तुम्हाला कशा वेक्टरची, असे वेक्टर जे की सेम ऑर्डर मध्ये जोडत गेल्यानंतर पहिल्या वेक्टर
वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट आणि शेवटच्या वेक्टरचा एंड पॉइंट एकत्र येतोय, या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा गॅप नाही, म्हणजे रिझल्टंट या तिघांचा 0 येतोय. ठीक आहे, मग याला म्हणतात काय सर, तर याला म्हणतात सायक्लिक ऑर्डर. काय म्हणतात त्याला आपण, सायक्लिक ऑर्डर. याच्यामध्ये नेट रिझल्टंट फोर्स ऑफ ए बार बी बार ए सी बार म्हणण्यापेक्षा मायनस आर बार इज 0. एक वेळेस क्वेश्चन आला होता. काय क्वेश्चन होता की एक कार आहे कॉन्स्टंट वेलोसिटीने मूव्ह करते. आपण म्हणलो ओके, कॉन्स्टंट वेलोसिटीने मूव्ह करते. कॉन्स्टंट वेलोसिटी कळतं ना, म्हणजे ऍक्सेलरेशन 0. कॉन्स्टंट वेलोसिटीने मूव्ह करते, त्याच्यावर 3 फोर्सेस लागले आणि 3 फोर्सेसची डायग्राम दिलेली आहे. F1 बार, F2 बार अँड F3 बार. असे 3 फोर्सेस त्या कारवरती लागतात. सांगा बरं इथं कोणती ऑर्डर जनरेट झाली, सर सर्वांना सेम ऑर्डर मध्ये जोडले आणि इथं बिलकुल गॅप नाहीये. सर इथं बिलकुल गॅप नाहीये, म्हणजे पहिल्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट आणि शेवटच्या वेक्टरचा एंड पॉइंट एकत्र आले. सर सायक्लिक ऑर्डर फॉलो करते. सायक्लिक ऑर्डर मध्ये या तिघांचा रिझल्टंट सर 0 यायला पाहिजे. व्हेरी गुड, याचा रिझल्टंट 0 आला, म्हणजे नेट फोर्स त्या कारवर किती आहे, 0. फोर्स 0 म्हणतोय का मी, नेट फोर्स 0. फोर्सेस किती आहेत, 3 आहेत, पण त्यांचा कंबाईन इफेक्ट 0 आला. मग फोर्स 0 म्हणल्यावर ऍक्सेलरेशन काय, 0. मग त्याने विचारलं होतं की नंतर वेलोसिटी किती राहील कारची. बरोबर, सुरुवातीला कॉन्स्टंट वेलोसिटीने जात होता, नंतर पण त्याच वेलोसिटीने जाणार, कारण नेट फोर्स काय झालाय, 0. सायक्लिक ऑर्डरला लक्षात ठेवा, म्हणून त्याला इम्पॉर्टंट म्हणले. चला हेडिंग टाका, पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम, ठीक आहे. पॅरलेलोग्राम मध्ये काय डिस्कशन करणार बाळांनो, एनालिटिकल मेथड आहे ती. कोणती मेथड आहे, एनालिटिकल. एनालिटिकल मेथड मध्ये डेरिव्हेशन असतं, बरोबर, फॉर्म्युले असतात, खूप साऱ्या गोष्टी येतात, खूप सारं कंटेंट लक्षात ठेवावं लागतो. सरळ सरळ बुकवर हात ठेवून शपथ घ्यायची की एकदा याला वाचलं की अशा प्रकारे वाचणार की परत वाचायची गरज पडू नये. ठीक आहे, कमीत कमी महिनाभर तरी वाचायची गरज पडू नये. या टाईपचं रिव्हिजन करत जा, या टाईपचं प्रिपरेशन करत जा. ठीक आहे, वाचलं नेक्स्ट संडेलाही वाचू, नेक्स्ट संडेलाही वाचू, लक्षात राहणार नाही. माइंड कडे सिग्नल काय जातील की अरे आपण हे डबल करणार आहोत. ठीक आहे, जसं की एनसीईआरटी, बायोची एनसीईआरटी रीड करताना असं वाटतं गेलं तर आपण 10-15 वेळेस रीड करणार आहोत, म्हणजे याचा अर्थ नंतर पण रीड करणार आहोत. तर चला आपण एक्झाम पुरतं रीड करू, हे चुकीचं ठरतंय. इथं आपण फसतो. बरोबर आहे, असं नाही की मला बायोचं खूप नॉलेज आहे, परंतु मी एक वे सांगत आहे, एक मेथड सांगत आहे, जे की मी अनुभव केला. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं, वाचताय ना जीव लावून वाचा, जेणेकरून ते लॉंग टाइम साठी लक्षात राहू, महिनाभर तरी लक्षात राहिलं पाहिजे. पॅरलेलोग्राम, ठीक आहे, पॅरालेलोग्राम. ठीक आहे, पॅरलेलोग्राम लॉ काय सांगतोय, गिवन वेक्टर्सला, समजा गिवन वेक्टर्स हे आहेत, लक्ष असू द्या बरं का, खूप छान जबरदस्त कन्सेप्ट सांगणार आहे इथं. ठीक आहे, हा झाला बी बार, हा झाला ए बार. ठीक आहे, गिवन वेक्टर्सला काय कन्सिडर करा, पॅरलेलोग्रामच्या 2 ऍडजसेंट साइड. सर पॅरलेलोग्राम काय असते सांगू शकता का थोडं. पॅरलेलोग्राम म्हणजे असा लूप आहे, क्लोज्ड लूप आहे, त्याच्यामध्ये अपोजिट साइड पॅरलल असतात. काय असतात अपोजिट साइड पॅरलल, जसे की तुम्ही म्हणताल सर मग रेक्टँगल, स्क्वेअर त्या टाइप का, तर लाईक त्याच टाइप असं समजा. बरोबर आहे, मग चल आपण डिस्कशन करू. तर महत्वाच्या पॉइंट्सचं काय, तर इथं पॅरलेलोग्राम काय म्हणतो, दिलेल्या वेक्टर्सला पॅरलेलोग्रामच्या ऍडजसेंट साइड अज्युम करा. आपण म्हणलं ठीक आहे, आपल्या काय अडचणी, ऍडजसेंट साइड म्हणजे शेजारची. 2 वेक्टरच्या मधला अँगल दिलेला आहे आपल्याला थीटा, हा झाला बी बार, हा झाला ए बार. ठीक आहे, मग जिथं बी बार संपला तिथून एक पॅरलल लाईन ड्रॉ करा. कोणाला पॅरलल सर, तर ए बारला. ठीक आहे, जिथं ए बार संपला तिथून बी बारला पॅरलल लाईन ड्रॉ करा. ठीक आहे सर, जेणेकरून काय झालं, पॅरलेलोग्राम बनला, संपला विषय. ठीक आहे, लेंथ
किती आहे या पॉइंटची, म्हणजे हा जो एरो आहे याची लेंथ किती आहे? सर एरोची लेंथ ही मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर सांगते, म्हणजे याचा अर्थ ही हा ए बार वेक्टर आहे, म्हणजे आता लेंथ ऑफ एरो किती असणार? ए असणार. ठीक आहे, या साइडचा जो एरो आहे त्याची लेंथ किती असणार? बी असणार. इथं लिहितो वाटलं तर, आणि तुम्ही इथंही लिहू शकता. इथं लेंथ ए आहे, इथं लेंथ बी आहे. ओके, मग रिझल्टंट काय असतो? रिझल्टंट जो असतो तो असतो डायगोनल ऑफ पॅरलोग्राम. गिवन वेक्टर्स आर कन्सिडर्ड ॲज अ टू ऍडजसेंट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम अँड द रिझल्टंट ऑफ दीज वेक्टर्स इज ए डायगोनल ऑफ अ पॅरलोग्राम. सर दोन डायगोनल असतात हो पॅरलोग्रामला, हो ना? मी कधी म्हणलं की एकच असतो, तर दोन डायगोनल म्हणजे कोणता डायगोनल? दोघांच्या मधून जाणारा डायगोनल, हा त्यांचा रिझल्टंट असतो, हा आला आर बार. ठीक आहे, प्रश्न हा आहे की डायरेक्शन तर समजली, कुठं चाललाय? दोघांच्या मधून चाललाय. ठीक आहे, आता प्रश्न हा आहे की याचं मॅग्निट्यूड कसं काढायचं? तर मॅग्निट्यूड काढायचं कसं? तर एकदम सिंपल लॉजिक आहे. ठीक आहे, इथून एक सरळ लाईन ड्रॉ करा, इथून एक अशी सरळ लाईन ड्रॉ करा. हा अँगल थीटा आहे तर हा पण अँगल थीटाच राहणार. हे वाला डिस्टन्स जे आहे त्याला एक्स म्हणा, हे वाला डिस्टन्सला तुम्ही वाय म्हणा. ठीक आहे सर, एवढ्यावरून सॉल्व्ह होईल का? हो, संपलं, कार्यक्रम संपला. ठीक आहे, एक्स कसं कॅल्क्युलेट करणार? तर cos थीटा इज इक्वल टू ऍडजसेंट बाय हायपोटेनियस, म्हणजे एक्स भेटेल तुम्हाला बी cos थीटा. थोडंसं इथं फास्ट जात आहे, बरोबर, कारण याच्यावर आपल्याला तेवढं काही लॉजिक विचारणार नाही. ठीक आहे, वाय sin थीटा इज इक्वल टू अपोजिट बाय हायपोटेनियस, म्हणजे येणार बी sin थीटा. sin थीटा इज इक्वल टू y बाय b येते, इथं cos थीटा इज इक्वल टू x बाय b येते, तर x आणि y कॅल्क्युलेट केलं. तुम्ही इथं बघितलं असेल, इथं एक मोठा राईट अँगल ट्रायंगल दिसतोय, आणि राईट अँगल ट्रायंगलचा जो हायपोटेनियस आहे तो आहे रिझल्टंट. म्हणजे जर मी हायपोटेनियसची लेंथ जर काढली नाही तर मला रिझल्टंटचं मॅग्निट्यूड भेटेल. सर कसं काढणार राजा? म्हणून तर आपण इथं राईट अँगल ट्रायंगल बनवलं. आपल्याला कुठलाही ट्रायंगल सॉल्व्ह करता येत नाही, मॅथमॅटिकली येतं, पण आपल्यासाठी गरिबांसाठी कुठलाही येणार नाही. मग आपण काय म्हणलं? हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेसचा स्क्वेअर. बेस किती आहे? तर टोटल बेस आहे a प्लस एक्स. टोटल बेस आहे a प्लस एक्स आहे. टोटल हाईट किती आहे? y आहे. याला जर पुट केलं आर स्क्वेअर इज इक्वल टू, इकडे लक्ष असू दे, आर स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस एक्स चा होल स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, तर फायनल आन्सर येतं आर स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा. दिस इज द फॉर्म्युला ऑफ magnitude of resultant. R is equal to under root a square plus b square plus 2ab cos theta. थीटा कोणाच्या मधला अँगल आहे? सांगा पाहू. अँगल बिटवीन a bar and b bar. आता ओनली मॅग्निट्यूड वर नाही थांबत तो, शांत नाही बसत हे लोक. आपल्याला ऍडिशनल विचारतात की ठीक आहे मॅग्निट्यूड काढलं तुम्ही, तुम्हाला समजलं, तर डायरेक्शन सांगा. आपण 125. ठीक आहे, आपण म्हणलं कोणासोबत? तुझी डायरेक्शन कोणासोबत काढायचे? तो म्हणला ए बार सोबत काढून दाखवा. मी म्हणलं त्याला अल्फा. बी बार सोबत काढून दाखवा, त्याला म्हणलं मी बीटा. अल्फा आणि बीटा लिहिल्यामुळे आन्सर भेटलं का? नाही. तोच राईट अँगल ट्रायंगल बघा, टोटल मोठा वाला राईट अँगल ट्रायंगल बघा, आणि tan अल्फा इज इक्वल टू लिहा. tan अल्फा इज इक्वल टू काय येणार? अपोजिट बाय ऍडजसंट. अपोजिटला कोण आहे? y, म्हणजे त्याला लिहिणार आपण b sin थीटा डिवाइडेड बाय ऍडजसंट कोण आहे? a आहे का ऍडजसंट? नाही, टोटल घ्यावं लागेल a प्लस x, म्हणजे a प्लस b cos थीटा. दिस इज द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला मी खूप वेळेस यूज करतो. क्वेश्चन मध्ये तुम्ही बघताल ना, आता आपण सॉल्व्ह करायला चालू केल्यावर तुम्ही बघताल मी शॉर्टकट साठी याचा वापर करतो. काही क्वेश्चन असे असतात ज्यांना तुम्ही थिअरॉटिक म्हणजे डिटेल बेसिक मेथड जर गेलं ना, खूप टाइम घेतात, परंतु यांना सॉल्व्ह केलं की कार्यक्रम खल्लास. ठीक आहे, लक्षात ठेवा. कोणासोबत अँगल मेजर केलाय? तर ए सोबत. तर वरती कोणाला घेतलंय? बी ला. बी साइन थीटा. ज्याच्या सोबत अँगल
त्याला वरती घ्यायचं नाही. मग सर तुम्ही असं आता जसं बोलले तसं टॅन बीटा सांगता येईल का? हो सांगता येतं. बीटा कोणासोबतचा अँगल आहे? बी सोबतचा. तर वरती कोण येणार? ए साइन थीटा डिवायडेड बाय बी प्लस ए कॉस थीटा. समजलं का? पूर्ण पॅरलोग्राम तुम्हाला एकाच पेजवर खतम, फिनिश, मॅटर क्लोज. याच्यावरती क्वेश्चन एकापेक्षा एक जबरदस्त क्वेश्चन सॉल्व्ह करणार, अल्टिमेट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. चला पॉज करा आणि घ्या लिहून. याच्यावरती आपलं डिस्कशन संपलेलं नाही. ठीक आहे, संपलेलं नाहीये म्हणजे काय बाकी आहे सर? बाकी आहे, भरपूर काही बाकी आहे. सांगतो, एकच मिनिटाचा टाइम द्या. तर आपण आलो दुसरा पॉइंट. याच डायग्रामचा वापर करून आपण सबट्रॅक्शन समजून घेऊ शकतो का? वाय नॉट. सबट्रॅक्शन आपण समजून घेऊ शकतो, काहीच अडचण नाहीये. बघा हीच डायग्राम ठेवली मी. सबट्रॅक्शन मला समजून घ्यायचे. हे अल्फा वगैरे थोडेसे काढतो सध्या, कारण ऍडिशनचा विषय नाहीये सध्या. आपण सबट्रॅक्शन बद्दल बोलत आहोत. मला आता इथं वरती जे मी काही जे केलं ए आर बार ते आहे ए बार प्लस बी बार. मला कॅल्क्युलेट करायचे सबट्रॅक्शन. मी पॉइंटला नाव दिलं काय? सबट्रॅक्शन. ठीक आहे. तुम्ही म्हणता सर याच्या आधी पॉइंटला नाव नाही दिलं, कारण तो जनरल ऍडिशन वाला कन्सेप्ट होता, तर काही लोड नाही. तर सबट्रॅक्शन पासून पॉइंट वाईज डिस्कशन करू, म्हणजे पॅरलोग्राम जबरदस्त परफेक्टच. ठीक आहे. पुढच्या लेक्चर मध्ये कंपोनंट, नंतर त्याच्यामध्ये किंवा आणखीन एक मध्ये क्रॉस प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट, न्यूमेरिकल. 5 लेक्चर मध्ये फिनिश चॅप्टर. नेक्स्ट न्यूमेरिकल 5-7 लेक्चर घेऊ, एकदम परफेक्ट करून टाकू वेक्टरला. सबट्रॅक्शन ओके फाईन. सबट्रॅक्शन आपल्याला करायची. तर रिझल्टंटला मी नाव दिलं, याला R1 बार नाव देऊ. R1 बार म्हणजे कोण आहे? तर ए बार प्लस बी बार. मला कॅल्क्युलेट करायचे. ठीक, याला थोडस वरती लिहितो. तुम्ही म्हणता सर किती वेळेस बोर्ड रफ करावा लागतो? खूप वेळेस. सबट्रॅक्शन. ठीक आहे. वरती का ड्रॉ केलं हे सांगतो, कारण बी बारला खाली घ्यावं लागेल ना. तर सबट्रॅक्शन म्हणजे काय? तर रिझल्टंट R2 बार म्हणतो त्याला, ए बार मायनस बी बार. आता परत सांगायची गरज आहे का इथं की ए बार प्लस मायनस ऑफ बी बार? या काही गरज नाही. ए बार ड्रॉ केला, ठीक आहे. बी बार ड्रॉ करायचे, बी बार पण ड्रॉ केला, पण मला मायनस बी बार पाहिजे. मायनस बी बार तुम्हाला माहिती आहे 180 डिग्रीनं टर्न मारतं. इथे एक महत्वाचा पॉइंट सांगायला चाललोय मी, तुमचं लक्ष असू द्या. इकडं तिकडं बघू नका. ठीक आहे. हा कोण आहे? तर मायनस बी बार. आता लक्ष असू द्या, ए बार आणि बी बार मधला अँगल किती होता? थीटा. ए बार आणि मायनस बी बार मधला अँगल किती बनला असेल? सर टोटल अँगल किती टर्न झालाय हा? 180. आधी किती म्हणजे हा टोटल अँगल किती? 180. त्यातून थीटा गेलं तर राहिलं किती? 180 मायनस थीटा. समजलं? तुम्ही म्हणता सर हा तर 180 टर्न होता ना. हा 180 टर्न झालाय राजा, परंतु आपण ए बार आणि बी बार मधला अँगल बघतोय. ए बार आणि बी बार मधला अँगल काय होता? थीटा. तसं ए बार आणि मायनस बी बार मधला अँगल किती? 180 मायनस थीटा. ओके. जिथं मायनस बी बार संपला तिथून एक पॅरलल लाईन ड्रॉ करा. जिथं ए बार संपला तिथून पॅरलल लाईन ड्रॉ करा. जमलं, क्लोज झालं. द डायगोनल गिव्स द रिझल्टंट. डायगोनल आपल्याला काय देतो? रिझल्टंट देतो. बरं हा रिझल्टंट कोणता आहे? R1 बार आहे का? ऍडिशन आहे का? नाही, सबट्रॅक्शन आहे. R2 बार आहे. ए बार मायनस बी बार. कोण आहे? ए बार मायनस बी बार. ठीक आहे. सर एक प्रश्न विचारू का? विचार राजा विचार. सर मी खालची डायग्राम जर उचलली आणि वरती नेऊन जर ठेवली तर सर 100% मॅच करेल का? करेल. ठीक आहे सर, एक्सप्लेन करा. बघा राजांनो, हे जर पॅरलोग्राम बघितला तर त्याची ही वाली साइड किती आहे? ए, आणि ही वाली साइड किती आहे? बी. तर याला उचलून इथं ठेवलं तर 100% मॅच करतात. ठीक आहे. पण R1 बार तिथंच राहील, R2 बार इथे येतो. इथं याच्याबद्दल डिस्कशन नेक्स्ट पॉइंट मध्ये करणार आहेत आपण. तर ठीक आहे, लक्ष दिलं. मला R2 बारचं मॅग्निट्यूड काढायचे. ओके. R1 बारचं मॅग्निट्यूड काय होतं ते सांगा आधी. सर R1 बारचं म्हणजे रिझल्टंटचं मॅग्निट्यूड होतं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा.
आता R2 चं मॅग्निट्यूड काढत असताना ए बदलला का? नाही. बी बदलला का? सर डायरेक्शन बदलले. मी मॅग्निट्यूड बद्दल बोलते. मॅग्निट्यूड बदलला का? लेंथ बदलली आहे का? बिलकुल नाही. 2ab नाही. बदलले कोणतं? थीटा. कोण बदलले? थीटा. ए बार आणि बी बारच्या मधला अँगल थीटा होता, पण ए बार आणि मायनस बी बारच्या मधला अँगल 180 मायनस थीटा झालाय राजा. ठीक आहे, याला सॉल्व्ह केलं तर सबट्रॅक्शनचं आन्सर काय येते बघा, रिझल्टंटचं ए स्क्वेअर. तुम्ही पण सांगू शकता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इथं कॉस 180 मायनस थीटा लिहितो, इथं साईडला मी कॉस 180 मायनस थीटा, याला आपण लिहितो मायनस कॉस थीटा. मग मायनस कॉस थीटा इथं जर ठेवलं तर मायनस इथं आला आणि हा मायनस बनला. काय बनला? हा प्लसचा मायनस 2ab कॉस थीटा. काय बनलं बरं? 2ab कॉस थीटा. सर एक प्रश्न विचारू का? आधीचा जो फॉर्म्युला होता ऍडिशन वाला, लिहितो इथं. चल तुला प्रश्न आहे तर लिहितो. ऍडिशन वाला फॉर्म्युला काय होता? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. तुम्ही तिथं काय बोलले होते? हा थीटा कोणाच्या मधला अँगल आहे? ए बार अँड बी बार. ठीक आहे, मग सर या फॉर्म्युल्यामध्ये हा थीटा कोणाच्या मधला अँगल आहे? तर हा थीटा ए बार आणि बी बारच्याच मधला अँगल आहे. म्हणजे सर फॉर्म्युल्यामध्ये ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये सगळं सेम आहे, फक्त इथं प्लस राहील आणि इथं मायनस राहील. का? एस बॉस, एस एवढंच बदलतं, बाकी काहीच नाही बदलत. आता दुसरी एक गोष्ट कोणती? तर अँगल वाली. कोणती वाली? अँगल. समजा ए बार सोबतचा R2 चा अँगल आपण काय म्हणतो? अल्फा डॅश म्हणतो. ठीक आहे, मग टॅन अल्फा डॅश. काय म्हणलं मी? टॅन अल्फा डॅश इज इक्वल टू काय? ज्याच्या सोबत अँगल घेत आहोत तो येईल का? नाही, दुसरा येतो. मग सांगा बरं, तुम्ही लावा दिमाग. या फॉर्म्युल्यावर जास्त कोणी सांगत नाही, तुम्ही बनवून सांगा मला फॉर्म्युला. ठीक आहे, जनरली कोपऱ्याला कुठं तर पडून असतो, यूज पण होत नाही. पण कधी जर एक्झाम मध्ये डायरेक्ट विचारलं तर मग आपल्याला कन्फ्युजन होईल, डायग्राम आपण ड्रॉ करू शकणार नाही. मग तिथं काय करणार तुम्ही? तिथं हा फॉर्म्युला काय आला पाहिजे सांगा. तुम्ही कमेंट मध्ये लिहा किंवा मला इन्स्टावर डीएम करा किंवा कुठेही मला सांगा याचा फॉर्म्युला काय येतो. ठीक आहे, सांगचाल ना? ठीक आहे, मी लिहितो. तर काय ना त्याचा फॉर्म्युला? बी साइन थीटा डिवाइडेड बाय ए मायनस बी कॉस थीटा. सर मागच्या फॉर्म्युल्यात तर या फॉर्म्युल्यामध्ये थोडासाच फरक आहे. काय फरक आहे थोडासा? मागच्या फॉर्म्युल्यामध्ये टॅन अल्फाच्या फॉर्म्युल्यामध्ये तो प्लस होता, या ठिकाणी काय आला? मायनस. सर काय काय केलं बरं तुम्ही सांगा बरं? त्याच फॉर्म्युल्यामध्ये थीटाच्या जागी 180 मायनस थीटा ठेवलं. जसं रिझल्टंटच्या फॉर्म्युल्यामध्ये थीटाच्या जागी काय ठेवलं होतं? 180 मायनस थीटा, तेच ठेवलंय. साइन 180 मायनस थीटा लिहितो बाबा, लिहितो. साइन 180 मायनस थीटा, आन्सर येतोय साइन थीटा. म्हणजे याच्यामध्ये काहीच बदल नाही, परंतु खाली बी इंटू कॉस. कॉस 180 मायनस थीटा काय येते? मायनस, म्हणून हा फॉर्म्युला झाला. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. काय म्हणलं मी? विसरायचं नाही. बिलकुल हलगर्जीपणा करायचा नाही प्रिपरेशन मध्ये, एकदम प्रामाणिक राहायचं. हे झालं ऍडिशन सबट्रॅक्शनचं एकदम डिटेल मध्ये डिस्कशन, पॉइंट वाईज सर्व काही क्लिअर केलेले. ओके, चला तर आता नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ. ही डायग्राम रफ करतो, झालं हिचं काम. डायग्राम एकदम सुटसुटीत ड्रॉ केलेली, कुठल्याही प्रकारची खिचडी केलेली नाही. मला 2-3 वेळेस रफ करावं लागेल, चालतंय, परंतु मी एकदम सिस्टमॅटिक लिहून देत आहे. तुमचं काम बनतंय, तुम्ही तसंच नोट्स बनवा. कशाही रॅन्डम कुठेही लिहून नका. सेकंड पॉइंट इम्पॉर्टंट. आता बघा, ए बार आणि बी बार आपल्याकडे दोन वेक्टर होते सर, होते. ए बार आणि बी बार दोन वेक्टर होते. त्यांना पॅरलोग्रामच्या दोन ऍडजसेंट साइड घेतल्या. काय घेतलं? दोन ऍडजसेंट साइड. इथं ए बार आणि बी बारच्या मधला अँगल किती घेतला? तर थीटा. ठीक आहे, मग थीटा या केस मध्ये काय आहे? लेस दॅन 90.
सर हे पण बघावं लागतं का? हो राजा, बघावं लागतं कधी कधी. ठीक आहे, मग आपण म्हणले इथून एक लाईन ड्रॉ केली पॅरलल, इथून एक लाईन ड्रॉ केली पॅरलल, असा पॅरलोग्राम बनला. मग रिझल्टंट दोन असतात, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. तर हा वाला जो आहे डायगोनल, तर हा असेल R1 बार आणि त्याला म्हणणार आपण A बार प्लस B बार. कारण बघा ना, इथं कोण आहे A बार, इथं कोण आहे B बार, दोघांच्या मधून जाणारा कोण असेल A बार प्लस B बार, द कंबाईन इफेक्ट. ओके, एक गोष्ट आणखी महत्वाची, हा आहे मेजर डायगोनल. किंमतचा हे काय नवीन, ठीक आहे सांगतो, एक मिनिट. कोण आहे मेजर डायगोनल. इथं जर एक परत तुम्ही लाईन ड्रॉ केली तर ती बनते मायनर डायगोनल. ठीक आहे, मग ती काय सांगते, हाच तर खरी मज्जा आहे. R2 बार इज इक्वल टू तुम्हाला भेटेल A बार मायनस B बार. ठीक आहे, आणि हा आहे मायनर डायगोनल. काय आहे हा? मायनर डायगोनल. म्हणजे सर तुम्ही एकाच डायग्राम मध्ये कार्यक्रम फिनिश करून टाकला. येस बॉस, पण सर डाऊट आहे मला तुमच्यावर की हा मायनर डायगोनल असेल का? आठवा, मागच्या डायग्रामला खालचा पोर्शन उचलून जर वरी ठेवला तर तो जो R2 होता तो इथंच येणार. पण सर तरी पण सर प्रूव्ह करून दाखवता का? दाखवतो, काहीच अडचण नाही. ट्रायंगल लॉ मध्ये हा वेक्टर घेतला मी पहिलं. कोणाला घेतलं सर? तुम्ही B बारला घेतलं. त्यानंतर B बार जिथं संपला तिथं दुसरा वेक्टर चालू झालाय आणि त्याला काय नाव दिलं मी R2. ट्रायंगल लॉ काय म्हणतो, दिलेल्या वेक्टरला सेम ऑर्डर मध्ये जोडा. मग याला सेम ऑर्डर मध्ये जोडल्यावर मला इकडे अपोजिट ऑर्डर मध्ये A बार भेटला. म्हणजे A बार कोण असेल तर त्यांचा रिझल्टंट असेल. डायग्रामॅटिकल अप्रोच चालू आहे इथं. काय मी राजा राणीची कहाणी नाही सांगत आहे. हा वाला कन्सेप्ट फिजिक्स मध्ये ईच अँड एव्हरी चॅप्टर मध्ये यूज होतो. त्यामुळे लक्ष असू द्या, या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे, नाही मला हेच समजलं नाही, मला तेच समजलं नाही. ट्रायंगल लॉ न समजण्यासारखं काय? पहिला वेक्टर जिथं संपला तिथं दुसरा वेक्टर ड्रॉ केला. ज्यांना सेम ऑर्डर मध्ये घेतलंय त्यांची ऍडिशन केली आणि जो ऑपोजिट ऑर्डर मध्ये आहे त्याला समोर ठेवलं. मग आता या B बारला पलीकडे पाठवलं तर R2 बार इज इक्वल टू काय बनेल? A बार मायनस B बार. ठीक आहे, म्हणजे सर थोडं कळाले ते सांगू का मी? सांगा राजा. सर थीटा लेस दॅन 90 असेल तर मेजर डायगोनल A बार प्लस B बार येतो आणि मायनर डायगोनल A बार मायनस B बार येतो. मग सर थीटा जर, ही सेकंड पॉइंट आहे, थीटा जर ग्रेटर दॅन 90 असेल सर तेव्हा काय डायग्राम येईल सांगतो, लक्ष असू दे. इथं घेतला A बार, कोण घेतला? A बार. ग्रेटर दॅन 90 अँगल म्हणल्यावर B बार या साइडला यायला पाहिजे. इथून एक पॅरलल लाईन ड्रॉ करा, इथून एक पॅरलल लाईन ड्रॉ करा, तुमचा बनला पॅरलोग्राम. A बार आणि B बारच्या मधला हा अँगल आहे विच इज ग्रेटर दॅन 90. ठीक आहे, मग इथून A बार आणि B बारच्या मधला जो डायगोनल असेल तो काय रिप्रेझेंट करतो? ऍडिशन रिप्रेझेंट करतो. काय रिप्रेझेंट करतो? ऍडिशन. म्हणजे हा आहे आपला R1 बार विच इज इक्वल टू A बार प्लस B बार. आणि हा सध्या काय आहे? मेजर आहे का मायनर आहे? मायनर आहे. ठीक आहे, मग सर इथून जर एक डायगोनल दुसरा ड्रॉ केला असा, ठीक आहे, डायग्राम काढतो, एक सेकंड द्या. तर हा जो डायगोनल आहे सर, तर हा डायगोनल म्हणजे जो की हा इथं आता मी ड्रॉ केला, या साइडला तोंड आहे त्याचं, या साइडला हा R2 बार असेल का? हो. काय? A बार मायनस B बार. सांगा हा मेजर आहे का हा मेजर आहे? सर हा छोटा वाला आहे तर तो मायनर झाला, हा वाला काय मेजर आहे म्हणजे मेजर अँगल. म्हणजे याचा अर्थ मेजर डायगोनल. म्हणजे याचा अर्थ असा नाही बरं का राजांनो की चुकीचं नका समजू की ऍडिशन म्हणजे ऍडिशन हा ऑलवेज मेजर असतो, सबट्रॅक्शन हा ऑलवेज मायनर असतो, असं नाही. अँगल वर डिपेंड करते. जर अँगल दोन वेक्टरच्या मधला अँगल लेस दॅन 90 असेल तर ऍडिशन ही मेजर डायगोनल, सबट्रॅक्शन हे मायनर डायगोनल. पण तो अँगल जर ग्रेटर दॅन 90 असेल A बार आणि B बारच्या मधला तर मायनर म्हणून A बार प्लस B बार येतो आणि मेजर म्हणून A बार
मायनस बी बार येतो. ए बार प्लस बी बार मायनर, ए बार मायनस बी बार मेजर. अशा प्रकारे हा वाला कन्सेप्ट मला जबरदस्त आवडतो. ठीक आहे, कारण याच्यावर थिअरॉटिकली खूप स्ट्रॉंग क्वेश्चन बनवू शकतो. घ्या लिहून. झालं? ठीक आहे, चालेल. तर जाऊया आपण थर्ड पॉइंट कडे. पॅरलोग्रामवर खूप जास्त डिस्कशन आहे, खूप छान छान पॉइंट्स आहेत जे की डायरेक्ट यूज होतात, डायरेक्ट क्वेश्चन मध्ये यूज होतात. आता मेजर आणि मायनर बघा तुम्ही, मेजॉरिटी बुक्स मध्ये तर याच्याबद्दल बोललेलं सुद्धा नाही. का बरं? कारण क्वालिटी लागते, क्वालिटी. ठीक आहे, तर कितवा पॉइंट आहे हा? थर्ड आहे, फोर्थ आहे. ठीक आहे, चल विसरलो माझ्याकडून. फोर्थ पॉइंट, थर्ड असेल तर थर्ड लिह, काही अडचण नाही. तर सबट्रॅक्शन एक होतं, मेजर मायनर म्हणजे हा थर्ड असेल पॉइंट. तर थर्ड पॉइंट हा, ठीक आहे, किंवा फोर्थ ही असेल, तुमच्या मनात तुम्ही ऍडजस्ट करू लिहा. तर आता ह्या पॉइंट मध्ये आपण काय डिस्कशन करणार की रिझल्टंट म्हणजे ऍडिशन वाला बरं का. तर त्याचा फॉर्म्युला काय होता? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा. ठीक आहे, म्हणजे सगळा गेम इथं थीटावर अटकलेला. दोन वेक्टरच्या मधला अँगल जसा जसा चेंज होतो तसं तसं रिझल्टंट चेंज होतो. ठीक आहे, कसं ते तुम्हाला समजावून सांगतो. मी म्हणलं याच्यामध्ये पहिली केस घेतली, थीटा इज 0. थीटा इज 0 म्हणजे याचा अर्थ होतो ए बार इज पॅरलल टू बी बार. पॅरललचा अर्थ काय होतो? दोघांची डायरेक्शन सेम आहे, दोघांची डायरेक्शन सेम आहे, दोघांची डायरेक्शन सेम आहे. दोघांची म्हणजे कोणाची? ए बार आणि बी बार, अशी दोघांची डायरेक्शन सेम आहे. मग तेव्हा रिझल्टंट काय येतो? तर आर इज इक्वल टू अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab cos 0 1. हा फॉर्म्युला आहे का कोणाचा? हो सर आहे, ए प्लस बी होल स्क्वेअरचा आहे. ए प्लस बी होल स्क्वेअर काय येते? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल, रिझल्टंट भेटला आपल्याला ए प्लस बी. म्हणजे सर दोन वेक्टरचं डायरेक्ट मॅग्निट्यूड ऍड करायचं. हे तर मग सिंपल अल्जेब्रा टाइप झालं. म्हणजे 10 kg प्लस 5 kg 15 kg. हो, असं करता येतंय, पण कंडिशन काय? ट्रायंगल 0 असायला पाहिजे, ते दोन वेक्टर पॅरलल असायला पाहिजे. आणि एक महत्त्वाचा पॉइंट, हा जो रिझल्टंट आहे त्या दोन वेक्टरचा मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. मी म्हणलं ए ची व्हॅल्यू आहे 10 न्यूटन, बी ची व्हॅल्यू आहे 5 न्यूटन. ते दोन वेक्टर मिळून जो कंबाईन इफेक्ट तयार करतील तो मॅक्सिमम असेल 15 न्यूटन. ओके, मी म्हणलं चला नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ. आपण घेतलं थीटाची व्हॅल्यू 180. सांगा बरं, थीटाची व्हॅल्यू 180 घेतल्यावर ए बार काय असेल? ए बार अँटी पॅरलल कसा असेल राजांनो? अँटी पॅरलल टू बी बार. ओके, let's go put the value and get the answer. ठीक है, तर r इज इक्वल टू ए स्क्वेअर नका छेडू, बी स्क्वेअर बिल्कुल नका छेडू, 2ab cos 180. cos 180 येतं -1. मग सांगा स्क्वेअर रूट मध्ये फॉर्म्युला काय बनला? सर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. मग सांगा तो कोणाचा फॉर्म्युला आहे? ए मायनस बी होल स्क्वेअर. म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल, रिझल्टंट आपल्याला भेटलं ए मायनस बी. अशा केस मध्ये ए मोठाच पकडायचा. म्हणजे एक्झाम्पल मध्ये कधी लक्षात ठेवायचं, ए ला मोठाच पकडायचं. कारण कसं आहे, ही छोटी ही मोठी व्हॅल्यू घेतली तर तुम्हाला रिझल्टंटचं मॅग्निट्यूड निगेटिव्ह येईल. मग तुम्ही काय म्हणता? सर वेक्टर तर निगेटिव्ह नसतो ना, किंवा वेक्टरचं मॅग्निट्यूड तर निगेटिव्ह नसताना, त्यासाठी ते लिहून दिलंय. ठीक आहे, मग ए मायनस बी ही व्हॅल्यू जी व्हॅल्यू आहे ही रिझल्टंटची मिनिमम व्हॅल्यू आहे. ओके, म्हणजे सर एक कन्क्लुजन सांगू का? सांग राजा. थीटा सर वाढत चालला ना तर रिझल्टंटची व्हॅल्यू कमी होतीये. बरोबर ओळखलं. कसं? तर बघा, सर्वात सुरुवातीला हे दोघं 10 न्यूटन 5 न्यूटन 15 न्यूटन त्यांचा आन्सर आहे ना. जस जसं या दोघांच्या मधला अँगल वाढत 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 जाईल तस तसं रिझल्टंटची व्हॅल्यू कमी कमी होते. आणि सर्वात कमी केव्हा? जेव्हा हे दोघं अँटी पॅरलल असतात. कसे? अँटी पॅरलल असतात. तर हे झालं आपलं पॅरलोग्राम वरून डिस्कशन. महत्वाचं होतं याच्यामध्ये अँगल सांगणं किंवा वेगवेगळ्या अँगलला वेगवेगळी व्हॅल्यू. 90 डिग्रीला आपण सांगू शकतो
बरोबर आहे. 90 डिग्रीला सांगू शकतो काय येणार आहे, cos 90 0 म्हणजे √a² प्लस b². तेवढं ते काही महत्वाचं नाही, बरोबर. आता लास्ट पॉइंट सांगतो आणि आजचं लेक्चर इथेच थांबवतो, कारण जास्त मोठं लेक्चर बनू नये, म्हणजे तुम्हाला बोर होऊ नये यासाठी. बाकी काही नाही, मला काही अडचण नाही, मी किती वेळही बोलू शकतो. तर आपण म्हणलं चौथा पॉइंट घेऊ. चौथ्या पॉइंट मध्ये काय म्हणलं, a = b. लक्ष असू दे, a' = b बर म्हणलं नाही मी, a = b. मॅग्निट्यूड सेम आहे, ओके. मग रिझल्टंट काय, बरोबर आहे, मॅग्निट्यूड सेम आहे, मग रिझल्टंट काढता येतोय असं आहे का, नाही. अँगल पण माहित असायला पाहिजे. मग मी म्हणलं अँगल 0 आहे, पहिली कंडिशन. अँगल 0 आहे तर रिझल्टंट येतो a b आपण म्हणून x. तर सांगा 0 अँगलला काय करतो, डायरेक्ट ऍडिशन, म्हणजे काय येणार 2x. ओके. मी म्हणलं थीटाची व्हॅल्यू 60, थीटाची व्हॅल्यू 60, डायरेक्ट 60 का घेतली, कारण रूट मध्ये बघा कॉस आहे, cos 30 ची व्हॅल्यू √3/2 येते. √3 वाला नाही, डायरेक्ट सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर. म्हणजे मी इथं तुम्हाला 0 डिग्रीला काय येईल, 60 डिग्रीला काय आन्सर येईल, 90 डिग्रीला काय, त्यानंतर 120 डिग्रीला काय, ठीक आहे, आणखी कोणतं 180 डिग्रीला काय, हे डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगणार आहे. डायरेक्ट तुम्ही पाठ केलं तरी चालते. 60 डिग्री साठी बघा r = √a² प्लस b² प्लस 2ab cos 60 1/2 2 2 कॅन्सल, म्हणजे आन्सर येते √3x. ओके. तुम्ही सॉल्व करून ट्राय करून बघू शकता. 90 डिग्री तर आन्सर येणार r = √a² प्लस b² प्लस 2ab cos 90 0 म्हणजे √2x. बघा व्हॅल्यू कमी होत चालली बरं का. 2x इथं √3 म्हणजे 1.7 टाइम्स x, √2 1.4 टाइम्स x. थीटाची व्हॅल्यू आपण घेतली 120. सर cos 120 किती येतं, -1/2. तेव्हा तुमच्या r ची व्हॅल्यू काय भेटेल, x भेटेल. हे महत्वाचं बघा, हे खूप ठिकाणी यूज होतं, हे खूप ठिकाणी यूज होतं. याला वाटलं तर इम्पॉर्टंट म्हणून लिहा किंवा रेड पेन न मार्क करून लिहा. मी याच्याबद्दल नंतर तुम्हाला बोलेन 100%. सर थीटाची व्हॅल्यू 180 घेतल्यावर काय होईल, सर झाला त्यांचा कार्यक्रम संपला, रिझल्टंट आला 0, a - b. बघा मॅग्निट्यूड कमी होत चालले. तर आपण पॅरालोग्राम वर एकदम छान सुटसुटीत डिस्कशन केलं, कुठलीही गर्दी नाही केली, कुठलाही कल्ला नाही केला, छान प्रकारे कंटेंट संपवला. तर उद्या आपण कंपोनंट आणि डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट कडे जाऊ. छान प्रकारे तुम्हाला समजावून सांगतो. युनिट वेक्टर पण डिस्कशन करणार आहे मी डबल, त्यामुळे काळजी करू नका. 100% फेथ राहू द्या. आपल्या चॅनलवर 100% तुम्हाला सिलेबस कव्हर करून देतो, ते पण एकदम टॉप क्वालिटी, जे की कोणीच करू शकणार नाही अशा लेवलला, ते पण आपल्या मदर टंग मध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये समजावून सांगेन मी तुम्हाला. ठीक आहे. कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट किंवा इन्स्टावर DM किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. असंच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करत जा, व्हिडिओ ज्यांना गरज आहे लाईक करत जा, कमेंट करत जा. भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ मध्ये. थँक्यू व्हेरी मच.